25 जुलै 2025 रोजी नगर परिषद खामगावच्या समोर बेरोजगार अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खामगाव शहराध्यक्ष आनंद गायगोड यांच्या वतीने एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटी समन्वयक नानासाहेब पाटील यांच्या व शहर अध्यक्ष स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या संमतीने खामगाव शहर काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा दिला व सर्व बेरोजगार अतिक्रमण धारकांना मुख्याधिकारी नगर परिषद खामगावच्या वतीने गैरकायदेशीररित्या राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेमध्ये अतिक्रमण धारकांचे जे नुकसान झाले आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी व शक्य होईल तर अतिक्रमण धारकांना त्या जागेवर व्यवसाय करण्याकरिता जागा द्यावी, तसेच फेरीवाल्यांकरिता व इतर बेरोजगार अतिक्रमण धारक दुकानदारांकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व ही जागा बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा येथे बेरोजगार अतिक्रमण धारकांना कोणत्याही प्रकारचे डिपॉझिट न घेता नाममात्र 1000 रुपये दरमहा शुल्क आकारून बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला दुकाने बांधून देण्यात आली आहेत। याचप्रमाणे खामगाव शहरात सुद्धा बेरोजगार अतिक्रमण धारक दुकानदारांना फक्त नाममात्र 1000 रुपये मासिक शुल्क आकारून दुकाने देण्यात यावी ही मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष किशोरप्पा भोसले यांनी केली आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आदरणीय आनंद भाऊ गायगोड यांच्या नेतृत्वात खामगाव शहरात अतिक्रमण धारकांना त्यांच्या हक्काचं व्यवसायाकरता दालन मिळावं, त्यांना मुभा मिळावी, त्यांना जागा मिळावी याकरता आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं खामगाव शहराच्या वतीनं स्वप्नील दादा ठाकरे हे आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या संमतीनं या ठिकाणी मी खामगाव शहर कार्याध्यक्ष किशोरप्पा भोसले या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। तात्काळ मुख्याधिकारी यांनी यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी। ज्याप्रमाणे बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी अतिक्रमण धारकांना नाममात्र शुल्क घेऊन फक्त 1000 रुपये महिन्यावरती कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट न घेता सर्व अतिक्रमण धारकांना त्या ठिकाणी दुकाने दिलेली आहेत, त्याचप्रमाणे खामगावात सुद्धा त्याच धर्तीवर दुकाने देण्यात यावी। त्याचप्रमाणे खामगावात ठिकठिकाणी या फेरीवाल्यांकरता एक झोन निर्माण करण्यात यावे, त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात यावे या मागणीकरता व सर्व शक्य होस्तोवर त्यांना त्याच जागेवरती त्यांच्या दुकानांना परवानगी देण्यात यावी व नाममात्र शुल्क 1000 रुपये महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना जागा द्यावी अशी आमची सुद्धा मागणी या ठिकाणी आहे। तात्काळ मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी ही विनंती या ठिकाणी करतो आहोत। यानंतर जर समजा आमची मागणी मान्य न झाली तर उग्र आंदोलनात आम्ही सुद्धा मनसेच्या सोबत सहभागी होऊ असंच या ठिकाणी सांगू इच्छितो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।